दंडोत प्रणाम. जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना धर्मावरती येणं इतकं सोपं नसतं. कारण ते सर्वात मोठं आव्हान आहे. ते ऊर्ध्वगतीची प्रगती आहे. परंतु धर्मावर आल्यानंतर त्यावरून जाणं मात्र अत्यंत सोपं असतं. कारण आपण कळत नकळत असंत कर्म जोडत असतो आणि असंत कर्मातील सर्वात जास्त भाग 90% भाग हा आपल्या बोलण्यातून, आपल्या बुद्धीच्या विचारातून घडत असतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात, अन्य कथने जाय. धर्मावरून कशावर जातो हा जीव? ज्याला अर्थता नाही आहे, सत्य जाणून घेण्याची इच्छा नाही आहे, ज्याला धर्माविषयी प्रेम नाही, आपलेपण नाही, थोडक्यात तो नास्तिक आहे किंवा त्याची श्रद्धा नाही, भावना नाही, सात्विक नाही, त्याला आपण जर तत्त्वज्ञान सांगत बसलो तर आपणच आपल्या धर्मावरून जाऊ शकतो. म्हणून बोलताना कोणाशी बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. आणि आपल्या ओठातून जे निघेल ते कधी संपत नसतं, लुप्त होत नसतं. ते देशांतराला जातं. ते बाहेर कुठं जातं, ज्याच्याविषयी बोलतो त्याच्या कानावर पडतं. म्हणून आपण कोणाशी बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं आणि या बोलण्यातून आपण कोणते कर्म जोडतो आणि त्या कर्मातूनच कसं धर्मावरून जातो याचा सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण बोलताना खूप विचार करून बोललं पाहिजे. म्हणून शास्त्रात सांगितलं आहे, सकळ ही इंद्रिय धरले परंतु जीभ नाही धरली तर ती न धरल्यासारखंच आहे. परंतु जीभ ही इंद्रिय जर पकडलं तर सकळ इंद्रिय पकडल्यासारखं आहे. मग ते खाण्याच्या बाबतीत असेल किंवा बोलण्याच्या बाबतीत असेल. म्हणून आपल्या बोलण्यातूनच 99% हे आपले असंत कर्म घडत असतात आणि असंत कर्मातूनच आपल्याला दुःख प्राप्त होत असतं. यातून आपण जर बाहेर पडलो तरच परमेश्वर प्राप्ती शक्य आहे. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.